गायत्री 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 प्लीज गायत्री 1 मिनिट ऐकून घे गायत्री गायत्री यार व्हॉट्स रॉंग विथ यू काय चाललंय तुझं बास झालंय खूप सहन केला मी तुझं असलं वागणं नाउ जस्ट फेस इट प्लीज ऍक्सेप्ट द फॅक्ट आणि आता तर तू डिनाय करू शकत नाही कारण की तू कबूल केलंस आणि ते सगळ्यांच्या समोर कबूल केलंस की तुला मी आवडतो हो हे खरंय पण त्याचा काहीही उपयोग नाहीये काय उपयोग नाही म्हणजे हा क्या वस्तू आहे का उपयोग नाही म्हणजे काय हे बघ म्हणजे मी काहीतरी प्लीज यार नको असं करूस प्लीज कारण नसताना नको मला नको इग्नोर करू काहीतरी तुला मी आवडतो की नाही तू मला आवडतोस आणि म्हणूनच लांब जाते तुझ्यापासून कार्तिक मला तुला दुखवायचं नाहीये तुझ्यात गुंतून पुन्हा लांब जाताना मला खूप त्रास होईल आणि म्हणूनच या रस्त्याने आपण दोघं पुढे नाही जाऊ शकत काहीतरी पण असं का होईल यार कारण आमच्या घरात कारण आमच्या घरचे काहीतरी प्लीज आता आपण या विषयावर नको ना बोलायला हा कार्तिक अरे पण माझा ऐक काहीतरी प्लीज प्लीज आता तर मला कुठे कळलंय की तुला मी आवडतो अजून आनंद पुरतं पचवलंही नाहीये नो वाट गायत्री मला माहिती होतं की तुला मी आवडतो मला खूप आधीपासूनच माहिती फक्त हे तुझ्या तोंडून ऐकणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली होती मी सारखा विचार करत बसायचो की गायत्री माझ्याबद्दल काय विचार करत असेल मी आता हे असं बोललो तर मग ती काय रिॲक्ट होईल मग मी आता तिला हे असं सांगितलं तर मग ती काय विचार करत असेल असं सगळा विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती का यू हॅव नो आयडिया ह्या विचारांमुळे मी कित्येक रात्र झोपलो नाही आणि आता कुठे मला हे सगळं कळलं सो प्लीज प्लीज 5 मिनिट काहीच बोलू नकोस Let me just be. गायत्री प्लीज एकदा बोल ना तुझे मगाशी म्हणाली होतीस ते गायत्री प्लीज कार्तिक ऐकतोय मी
लव यू। मनवा लागे ओ मनवा लागे लागे रे सावरे लागे रे सावरे ले तेरा हुआ जिया का जिया का जिया का ये गाँव रे मनवा लागे ओ मनवा लागे लागे रे सावरे लागे रे सावरे लिखला मैंने जिया का है दावरे। मुसाफिर हूँ मैं दूर का, दीवाना हूँ मैं धूप का, मुझे ना भाए ना भाए ना भाए छावरे। मन के धागे ओ मन के धागे धागे पे सावरे धागे पे सावरे है लिखा मैंने तेरा ही तेरा ही तेरा ही तो नाम रे। ऐसी वैसी बोली तेरे नयनों ने बोली जाने क्यों मैं डोली ऐसा लगे तेरी होली मैं तू मेरा। तूने बातें खोली कच्चे धागों में पिरोली, बातों की रंगोली से न खेलूं ऐसे होली मैं ना तेरा। किसी का तो होगा ही तू क्यों ना तुझे मैं ही जीतूं। खुले ख्वाबों में जीते हैं बावरे। मनवा लागे लागे रे सावरे ले तेरा हुआ जिया का जिया कार्तिक प्लीज। सो निघू? प्लीज फक्त 5 मिनिटं. खूप उशीर झालाय, तूही निघ आता. नीट जा. काहीतरी यु नो वॉट, माझ्या पायाखाली आत्ता असं काहीच नाही असं वाटतंय. आय एम जस्ट फ्लाइंग. मी कुठेतरी असं तरंगतोय स्पेसमध्ये असं वाटतंय. इथे इथे असं जवळच चंद्र आहे माझ्या आणि मी तरंगतोय. प्लीज काहीच बोलू नकोस आता. मला याच स्वप्नात जगायचं. कुठलाही प्रॅक्टिकल विचार डोक्यात येऊच द्यायचा नाहीये. कार्तिक, काहीतरी तुला असं नाही वाटत कधी कधी? म्हणजे मी माझी जी इमेज होती कन्हैया टाइप्स वगैरे, मी आतापर्यंत बऱ्याच मुलींसोबत फ्लर्ट केलाय, पण आज जे मला वाटतंय ना त्याआधी कधीच वाटलं नव्हतं असं. सो प्लीज
मला फक्त असंच बघत राहू दे. तुला जे बोलायचं ना ते उद्या बोल. जावं लागेल. गुड नाईट. गुड नाईट. कार्तिक राजहंस, अब तो नींद आने से रे. आता तर मला कुठे कळलंय की तुला मी आवडतो. मला माहिती होतं की तुला मी आवडतो. मला खूप आधीपासूनच माहिती होतं. फक्त हे तुझ्या तोंडून ऐकणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली होती. I love you. बाबा तुम्ही? हा म्हणजे मी झोप येत नव्हती, जरा फेऱ्या मारत होतो आणि कळलं तू पार्टीवरनं आलीस. हो, तो थोडा उशीरच झाला. I'm really sorry. अरे त्यात सॉरी काय, म्हणजे पार्टीला गेलेस म्हटल्यावर उशीर होणं हे स्वाभाविकच आहे नाही का. मी गृहीत धरलेलंच होतं. थोडस महत्वाचं जरा बोलायचं होतं तुझ्याशी. मग बोला ना. तुम्ही बाहेर काय थांबलाय, आत या ना. बस. बोला. मगाशी अचानक ना तुझ्या आईने एक विषय काढला माझ्याकडे. कोणता? हेच म्हणजे आता तुझं हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे आणखीन तुला दुसरं काही शिकायचं असेल किंवा काही करायचं असेल, नोकरी बिकरी काय, तर असं आमचं बोलणं चाललं होतं. बाबा मला पुढे शिकायला आवडेल. बरं झालं. तुला काय म्हणजे किती शिकायचंय तेवढं तू शिकू शकतेस, माझी काही हरकत नाहीये. शिक्षण, नोकरी, जे काय तुला करायचंय ना ते अगदी बिनधास्त कर. आणि मला खात्री आहे म्हणजे तू जो काही निर्णय घेशील तो योग्यच असेल आणि मी आहेच की मार्गदर्शन करायला. काय ना म्हणजे शिक्षणावरच तुझं लक्ष केंद्रित कर. म्हणजे बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय होत असतात नाही का, त्या त्या वेळेनुसार त्या घडत असतात. बाकीच्या गोष्टी म्हणजे? बाकीच्या गोष्टी म्हणजे परंपरेनुसार किंवा पारंपरिक पद्धतीने ज्या काही होत असतात त्या घडत असतात नाही का. सॉरी बाबा, पण मला नाही कळलं. वेळे म्हणजे सर्वसाधारण मुलीचं शिक्षण पूर्ण झालं की तिचे आई वडील लग्नाची घाई करतात. तर माझं म्हणणं असं आहे की ते लग्न बिग्न हे सगळं तू नको त्याचा विचार करूस, कळलं की नाही. तर मी आणि आई समर्थ आहोत ते सगळं बघायला.
ते आम्ही बघू काय योग्य वेळ येईल तेव्हा काय कसं करायचं ते. तर तू आता आपली तुझ्या पुढं शिक्षण करायचं म्हणतेस ना, तर त्याच्यावर लक्ष केंद्रित कर सगळं. बाकीच्या सगळ्या ह्या लग्ना बिग्नाच्या गोष्टी तू लक्ष आता घालू नको, कळलं की नाही? कॉन्सन्ट्रेट कर तू तुझ्या करिअरवरती आणि शिक्षणावरती. बस मी उमाला सुद्धा हेच सगळं समजावून सांगत होतो. बस मला एवढंच सांगायचं होतं. गुड नाईट. गुड नाईट. डॅड डॅड अजय, फोन वाजतोय. उचल ना, फोन वाजतोय. कोण आहे? हॅलो डॅड डॅड कार्तिक. कार्तिक आहे. काय त्याला आता एवढं हॅलो रात्री? बोल रे. हॅलो डॅड, कार्तिक बोलतोय. डॅड तू पटकन उठ आणि बाहेर प्लीज प्लीज प्लीज. अरे हो, काय काय गप्प बस ना, तू बाहेर जाऊन बोल. नाही तर हा काय रे बाबा, काय बोल. सांगतो तुला, तू आधी बाहेर आहे ना. काय हवंय त्याला? अरे अरे हो, तर थांब ना, ऐकू दे तर. काय रे बाबा, काय बोल. डॅड मला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. काय अरे गुड न्यूज? काय चाललंय अजय तुझं? बाहेर जाऊन बोल जा, बाहेर जाऊन बोल. एक मिनिट थांब, हिला त्रास होतोय. मी बाहेर आलो एक मिनिट थांब. ये पटकन ये. आरडा करत बसतात बापलेक, मला झोपायला देत नाही. डॅड अरे यार, काय 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 झालंय? काय बोल 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 बोल. मी सुद्धा ऐकायला एक्साइट आहे. काय झालं? डॅड ते मी काय लाजतोय? काय लाजतोय? अरे गुलाबी झालायस तू, चक्क सफरचंदासारखा. काय काय सांग ना पटकन. ओके लिसन, आम्ही जे डान्स कॉम्पिटिशन जिंकलो होतो त्यानिमित्त एक पार्टी ऑर्गनाईज केली होती. ओके. क्या बात है. बस बस बस, तूने तेरा काम कर दिया, अब मेरी बारी है. तू पण कोणाला प्रपोज करणार आहे? अरे तुमच्या मुलामुलींचा होकार झाला आता. आता तुझ्या घरच्यांचा होकार नको का मिळवायला? नाही, एक मिनिट डॅड, तू काय करणार आहेस नक्की? काही करणार नाही रे. हे बघ, आता सगळं डन झालेलं आहे ना. आता तिच्या घरच्यांकडे जाऊन बोलणी करणार नाही. नको आता. डॅड असं कसं इतक्या लवकर तू बोलणी करायला जाशील? अरे मग काय झालं? आता कशाला उशीर करायचा? सगळं सेट आहे आता. नाही सेट नाही आहे. तिने आत्ताशी फक्त होकार कळवलाय. अरे मला सांग, तू इतके दिवस कशासाठी थांबला होतास? तिच्या होकारासाठी. तू तिचा होकार मिळाला. नाही डॅड, तुला कळत नाहीये, कीर्तनेशी बोलणार आहेस. ओके मग काय? डॅड कीर्तने. कीर्तने मग डॅड कीर्तने. अरे बाळा, हे बघ,
कीर्तनांकडे जाऊन काही मला कुठल्या एखाद्या BMC ची परमिशन वगैरे मागायला जायचं नाहीये. हे बघ, मी माझ्या मुलासाठी त्यांच्या मुलीचा हात मागायला जाणार आहे. डॅड पण तुला कळत नाहीये मी काय म्हणतो ते नीट ऐकून घे. नाही 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 बघा, इट्स नॉट युअर डिपार्टमेंट, इट्स माय डिपार्टमेंट. कळलं? यातलं मला चांगलं कळतं. तू लक्ष नको देऊस प्लीज 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 प्लीज. तू 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 आता याच्यात काही बोलू नकोस बाबा. तू तू जा, तू जा 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 जाऊन झोप जा जा. झोपू नकोस. आता तू तुझ्या सुखी आयुष्याची स्वप्न बघ. कार्तिक राजहंस, अब देखना ये अजय राजहंस अपने बेटे की खुशी के लिए क्या करता है. डॅड, I love you a lot. Love you too. I love you a lot.